today's matter is regarding future of our students and future of Goa University. Eka mahina payli we had taken up the issue regarding paper for love scam. Eka professoran आपल्या मोगा खातीर पेपर लीक केलो आणि आमकां खबर आसलें की हेतून जे इन्वॉल्व जे लोक हा हे प्रोफेसराक वाचोवपाचो प्रयत्न करता म्हणून आणि वी हॅड इवन कंप्लेन टू आगासा पुलीस स्टेशन युनिव्हर्सिटी ज्या ज्युरिस्डिक्शनाक येता ते कंप्लेन केली आमी की ताबडतोब या प्रोफेसराक तुम्ही टर्मिनेट करात आणि जे कोण इन्वॉल्व हा ऑथॉरिटीज ऑफ युनिव्हर्सिटी जे ताका सेफगार्ड करता तांचेर एक्शन घेयात म्हणून बिकॉज आमकां आमचे म्हायती प्रमाणे आमचे इन्व्हेस्टिगेशन प्रमाणे की हो इशू जो घडलेलो 2024 घडलेलो आणि एक वर्स जाल्ले हेजेर कांयच कारवाई जायनासली आणि जेन्ना पेपरान सुद्दां लीक जालो ह्यो इशू जेन्ना आमी गेले आणि डिमांड केले तेन्ना मागीर आमी गव्हर्नराकडे गेले कित्याक वायस चान्सलर वॉज नॉट एक्टिंग प्रॉम्प्टली रिगार्डिंग द इशू सो वी मेट द गव्हर्नर सेइंग दॅट की वायस चान्सलर इज नॉट एक्टिंग प्रॉम्प्टली रिगार्डिंग द इशू आणि तो प्रॉम्प्टली एक्शन घेना सो एज अ चान्सलर तू तरी कितें कर आणि एक इंडिपेंडंट कमिटी काड रिगार्डिंग दिस इशू कित्याक ह्यो इशू जो हा सगळे समेज गोंयकार समेज स्टुडंट जे शिकता तांकां इफेक्ट जाता इशू ह्यो कित्याक आमचे गोंयचे भुरगे जे येता फ्रॉम काणकोण टू केपें आमच्या ह्या युनिव्हर्सिटी येता गोंयांत एकूच युनिव्हर्सिटी आणि ह्या युनिव्हर्सिटीन स्कॅम जाता फक्त एक स्टुडंटाक फेवर करपा खातीर खुबशे भुरग्यांनी एग्जाम दिवन रँक घेवन ह्या कॉलेजीन एडमिशन घेता आणि जेन्ना एका स्टुडंटाक फेवर करता तांचेर ते अत्याचार आणि तेचे वयर युनिव्हर्सिटी ऑथॉरिटी खबर आसतना एक्शन घेना म्हणल्यार दिस इज बिगेस्ट फ्रॉड ऑन द स्टुडंट एंड दिस इज बिगेस्ट करप्शन इन युनिव्हर्सिटी एवर टूक प्लेस रिगार्डिंग दिस वी मेट द गव्हर्नर आमकां बरो सपोर्टिव्ह करून तेणे आमकां उतर दिले की आपूण कारवाई करता म्हणून तशीच मागीर एक इन्क्वायरी कमिटी जाली स्पेशल हाय लेवल इन्क्वायरी कमिटी वॉज डिक्लेअर्ड and Justice M.S. Khandepakar was heading the committee. So last 2-3 महिने झाले इन्क्वायरी झाली. We are thankful for the committee की ताणे अनबायस्ड राहून सगळ्यांची माहिती घेऊन ह्यो रिपोर्ट तयार केलो. आमकां सुद्धा आपयले हेंच्यांनी हियरिंगाक आमचे दर एक मेंबराक जे युनिव्हर्सिटी शिकतात तांकां आपोवन ताणे हियरिंग घेतली कितें घडलां तें and we have come to know today की आयज ह्यो रिपोर्ट सबमिट केला टू द चीफ मिनिस्टर आणि ह्या रिपोर्टान हितून क्लियर कट बरयता की द प्रोफेसर इज बीन इन्वॉल्व ताणे डुप्लिकेट चावी केली ताणे 3-4 प्रोफेसरचे ऑफिसर वचून पेपर लीक केलो आणि भुरग्याक ते स्टुडंटाक पेपर दिलो म्हणून आणि हितून अशें दाखयता ह्या रिपोर्टान की ह्यो विशय जो घडलेलो 2024 घडलेलो 2024 ते 2025 एक वर्स युनिव्हर्सिटी ऑथॉरिटीन कांयच करूंक ना हे रिपोर्टान सिद्ध बरयला की द युनिव्हर्सिटी ऑथॉरिटी डिड नॉट एक्ट अपॉन इट म्हटल्यार कितें म्हटल्यार कोणाक वाचूंक सोदता भुरगे जे आहा भुरग्याचे सोडून एका प्रोफेसराक वाचोवपाक युनिव्हर्सिटी काम करता कित्याक म्हणून सो ह्या जस्टिसान ह्या कमिटीन दे हॅव क्लियरली रिटन द ऑब्झर्वेशन की देर वॉज इरिस्पॉन्सिबल बिहेवियर एंड देर वॉज व्हेरी डिले इन फॅक्ट फायंडिंग कमिटी जेन्ना पेपर इशू आयलो तेन्ना युनिव्हर्सिटी आपली फॅक्ट फायंडिंग कमिटी काडली सो हितून अशें बरयता की डीन त्या डिपार्टमेंटाचो रजिस्ट्रार तेन्नाचो रजिस्ट्रार आतां रजिस्ट्रार चेंज जाला आणि वायस चान्सलर डीड नॉट एक्ट नोईंग द फॅक्ट दॅट ह्यो इशू आसलो म्हणून सो आमी मागता गोंयाच्या एड्युकेशन मिनिस्टरा कडेन प्रमोद सावंत टू एक्ट अपॉन इट प्रॉम्प्टली आतां हांवें सकाळी पयलें की एकट्यान ताका विचारलें कितें जालें म्हणून कमिटीचो रिपोर्ट आयलो चीफ मिनिस्टरान कांयच आन्सर दिवंक ना म्हटलें की इट इज बीन फॉरवर्ड टू सेक्रेटरी ऑफ एड्युकेशन सो वी डोंट नो वाय चीफ मिनिस्टर इज डिलेइंग अबाउट दिस आतां फॅक्ट फायंडिंग कमिटी रिपोर्ट आयला सो आमी डिमांड करता फ्रॉम द चीफ मिनिस्टर टू इमिजिएटली एक्शन घे आणि ह्या प्रोफेसराक टर्मिनेट कर आणि जे जे ऑथॉरिटीज इन्वॉल्वड आहा तांचेर सुद्दां एक्शन घे बिकॉज अ वायस चान्सलर एज द हेड ऑफ द इन्स्टिट्यूट you should make sure that integrity of the institute is being protected the future of the students are protected एका स्टुडंटा खातीर तुम्ही हजारांनी स्टुडंट्सांच्या विरुद्ध वयता म्हणल्यार कितें चल्ला सो वायस चान्सलर शुड बी सॅक्ड आय एम सेइंग द चीफ मिनिस्टर शुड सॅक वायस चान्सलर इमिजिएटली बिकॉज ही इज नॉट फिट टू सिट ऑन द पोजिशन हेचे पयलीं केन्नाच जावंक ना युनिव्हर्सिटीन की वायस चान्सलर डायरेक्टली
कल्प्रिटाक सेफ करता. कित्याक म्हणटा तुमकां स्टेटमेंट तुमकां तुमचे तुमचे हेतून आसतलो हिस्ट्री तुमच्यांनी स्टेटमेंट घेतलो कोणाचो वायस चान्सलराचो जेन्ना इन्सिडंट घडलो तेन्ना वायस चान्सलर स्टेटमेंट कितें दिल्लो नो दॅट प्रोफेसर वेंट टू अदर कॅबिन बिकॉज टू टेक अ केमिकल फॉर वन एक्सपेरिमेंट. तुमकां याद आसतलें ताणें स्टेटमेंट दिल्लो की केमिकल घेवपाक गेल्लो म्हणून. केमिकल कसलो तो कळ्ळें हितून सगळे पेपर घेतला. देर वॉज नो केमिकल देर वॉज नो प्रॅक्टिकल. तो हितून सिद्ध जाता की blatantly vice chancellor was lying in front of Goa, in front of Goan students. So ज्या vice chancellor आमचे गोयचे स्टुडंट्साची रिस्पेक्ट ना गोयचे स्टुडंट्साची काय हे ना फ्युचराची काय पडलेले ना त्या वायस चान्सलराक थंय बसपाची कांयच अधिकार ना. ही शुड बी सेक्ट इमिजिएटली. वी विल ऑल्सो रायट टू द सेक्रेटरी ऑफ एड्युकेशन एंड ऑल्सो द गव्हर्नर की एका इमिजिएटली सेक्ट कर. की गव्हर्नर हॅज अ पॉवर बट ऑन रिकमेंडेशन ऑफ गोवा गव्हर्नमेंट ते सेक्ट जाता म्हणून. तुम्ही पळोवंक गेले जाल्यार गोवा युनिव्हर्सिटीचो रँक देंवत आहा आणि ह्याच कारणां खातीर देंवत आहा. पयलीं आमचे गोयचे स्टुडंट कामा खातीर मायग्रेट जाताले की आपल्याक काम बरो मेळचो म्हणून. आता मास्टर्स करपा खातीर भुरगे मायग्रेट जातले बिकॉज ही सिच्युएशन आहा युनिव्हर्सिटीन. रँक देंवत आहा आनी युनिव्हर्सिटी कांयच करना. कित्याक करना आनी वायस चान्सलर इज नॉट डुईंग एनीथिंग. कित्याक कळना आमकां आनी चीफ मिनिस्टर इज नॉट टेकिंग एक्शन. अशें दिसता की वायस चान्सलर खबर आहा की आपल्याला काय एक्शन घेवचें ना आनी म्हाजे वयर चीफ मिनिस्टर आहा अशें आमकां दुबाव आहा. And vice chancellor has become the blue-eyed boy of the chief minister. ते खबर आपूण कितें जाय तें करूंक शकता. आमकां चीफ मिनिस्टर सारवार करपाक आहा म्हणून. आतां तुमी हालींच पळयला लास्ट वीक एक इश्यू जालो की एक इव्हेंटा खातीर भुरग्यांक परेड केल्लो. ताजे सुद्दां 6 म्हयने मागीर आतां जेन्ना मिडियार येता तेन्ना तो म्हणटा वी विल इन्व्हेस्टिगेट म्हणून. केन्ना परेड आनी ही जो रँक जो आहा व्हेरी मोठो प्रश्न आहा. We were in top 20 universities in 2012-2014. आमचो रँक 20th असलो. आता आमचो रँक is not even in top 100, is not even in top 150. We are in the bracket of 150 to 200. So युनिव्हर्सिटीची हालत जी आहा विकट जायत आहा. सो आमकां दुबाव आहा की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हाडपा खातीर आनी तांकां वेव दिवपा खातीर की भुरग्यांक थंय एड्युकेशन घेवचें म्हणून ते मुद्दम डेलिब्रेटली आमचो चीफ मिनिस्टर एज एड्युकेशन मिनिस्टर is not acting on the Goa University. Goa University is a stand-alone university. It should be pride of Goa government की आमची university आम्ही कितें करूया म्हणून. But there are no efforts to bring Goa University on the track. So आम्ही demand करता from the director of higher education की task force appoint करचो to investigate all the matters. कित्याक रँक कमी जाता कितें करूं शकता. Government involvement should be there to bring this university and back again where it stands for. कित्याक तुम्ही पळयलें जाल्यार ते म्हणटाले की वायस चान्सलरान एक व्हडलो कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिलो की बिकॉज ऑफ गोवन टीचर्स आमचो रँक देंवता म्हणून. तशें ना ते. इफ यू गो टू सी NRF रँकिंग थंय क्रायटेरिया आसता टिचींग एंड नॉन टिचींग मागीर परसेप्शन एक क्रायटेरिया आसता आनी रिसर्च एक क्रायटेरिया आसता. सो गोवा युनिव्हर्सिटी आमचे म्हायती प्रमाणे आर फेलिंग इन रिसर्च फक्त सायन्स डिपार्टमेंट सायन्स फॅकल्टी आहा नॅशनल सायन्स आसूं ऑर्गॅनिक सायन्स आसूं तातूंतच चड जाता. बट अदर फॅकल्टी लायक मॅनेजमेंट फॅकल्टी लायक आर्ट्स फॅकल्टी थंय रिसर्च कमी जाता. सो रिसर्च सुद्दां आमी रिसर्च फिल्डांत सुद्दां आमी कमी आहा थंय आमचो मार्क्स कमी पडटा म्हणून आमचो रँक देंवत आहा. सो देर इज नो एफर्ट्स टू इन्क्रीज द रिसर्च इन युनिव्हर्सिटी. सो NSUI गोवा आर व्हेरी थँकफूल फॉर दीस कमिटी इंडिपेंडंट कमिटी अंडर द जज ताणें इन्क्वायरी केली आनी ताबडतोब ही इन्क्वायरी करून the chief minister should immediately take action against it. नाल्यार NSUI का उबी रावची ना. गरज पडलेली आमकां प्रोटेस्ट करचो पडटलो and we will protest this time at the residence of chief minister because हितून culprit हा vice chancellor. Vice chancellor himself is the culprit. So he himself won't take a decision. So आता decision is in the court of chief minister as the education minister and we are hoping that he will take a decision in the interest of student. समज तो घेना म्हणल्यार सिद्ध आता की हांकां भुरग्यांचे काय पडिल्लें ना हांकां युनिव्हर्सिटीचे काय पडिल्लें ना हांकां फक्त प्रायव्हेट युनिव्हर्सिटीक जागो दिवंक जाय म्हणून हे उगी बसलेले आहा.